नमस्कार. महाराष्ट्रीयन डोसा म्हणजे आंबोळी, मऊ लुसलुशीत आंबोळी आणि त्याबरोबर चटकदार चटणी म्हणजे झकास बेत. तर आजची माझी रुचकर मेजवानीची डिश आहे आंबोळी आणि चटणी. आंबोळी म्हटलं की पीठ हे महत्वाचं. आपण काय करायचंय, 2 छोट्या वाट्या तांदूळ घ्यायचे आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि हे दोन्ही वेगवेगळ्या भांड्यांमध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. हे सकाळी भिजत ठेवायचंय आणि रात्री त्यातलं पाणी काढून मिक्सर मधनं ग्राइंड करून दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करायचंय आणि फर्मेंटेशन साठी रात्रभर ते तसंच एका भांड्यात झाकून ठेवायचंय. सकाळी ते पीठ वरती येतं व्यवस्थित छानपैकी. आणि आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचंय आणि यात थोडंसं पाणी, कारण हे पीठ थोडंसं जाडसर असतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण गॅस सुरू करूया. थोडंसं तेल घालायचंय. असं पसरून घ्यायचंय. तवा थोडासा तापला पाहिजे. पीठ बघा अशी सरळ थोडंसं जाडसरच हवंय, ते पातळ नकोय आपल्याला. ह्या छानपैकी पसरवायचे आहेत. गोल द्यायचे आकार त्याला. डोशासारखं पातळ नाही करायचंय, जाडसरच ठेवायचंय. ह्याच्यावर झाकण द्यायचं आणि 1-2 मिनिटं वाट बघायची, कारण आपल्याला हे पलटायचं नाहीये. बघूया झालंय का. हे लगेच होतं. काढून घ्यायचंय. अशा बाकीच्याही मी आंबोळ्या करून घेते. परत सारखं तेल टाकायची गरज लागत नाही. आपल्या आंबोळ्या तर झाल्या, पण त्याच्याबरोबर मस्त चटकदार चटणी पाहिजे की नको. आपण एक मोठी वाटी खवलेलं खोबरं घेऊया. त्याच्यामध्ये 4 सुक्या मिरच्या लाल, त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा उभा चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, थोडंसं पाणी. ही चटणी खास कारवार मध्ये प्रसिद्ध आहे. आणि आता आपण हे ग्राइंड करूया. अजून थोडंसं पाणी. चटणी तयार आहे. ह्याची गंमत अशी आहे की तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकतात, लंचला खाऊ शकतात आणि डिनरला खाऊ शकतात. म्हणजे कधीही तुम्ही करून हे खाऊ शकतात. तुम्ही काय करायचंय, हे करून बघायचंय आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करायचंय. यार तुमको बना के तो दिया था कांदे पोहे, वो भी ताई से सीख के. हाँ वो तो ठीक बने थे, पर अभी मुझे चाहिए उपमा. उपमा 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 उपमा. कवल, काय शूटिंग नाही करायचं का? झोपलेस आणि काय बडबड तू? उपमा उपमा काय आहे? नहीं नहीं कुछ नहीं. हा? मराठी गर्लफ्रेंड, नाही नाही. पोहे आणि आता उपमा. बघताय ना काय नाही चाललंय ते? नाही. तर आज आपण करूया उपमा. आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो आपण भाजून घेऊया. आपण इथे जाडा रवा घेतलेला आहे, छानपैकी भाजायचा आहे तो गुलाबी अशा रंगावरती. कवल, सबसे इम्पोर्टेंट क्या है कि रवा जो है तो अच्छी तरह से भून के लेना है.
तो बरोबर जर तू नहीं भाजलास ना तर त्याचा काय होईल, एकदम गिचका होईल हा. ओ किसका मतलब? अरे गिचका मतलब वो सब चिकट ऐसा हो जाएगा, मतलब अच्छी तरह से फूलेगा नहीं वो. छान रवा भाजून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण फोडणी करूया. एक 3 ते 4 टेबलस्पून आपण ऑइल घेतोय. तेल तापलं की त्याच्यामध्ये राई, जिरं एक चमचा, कढीपत्त्याची पानं 10 ते 12, लाल मिरच्या 2, सुक्या मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, त्याने एक स्वाद मस्त येतो, आणि बारीक चिरलेले 2 कांदे, मीठ चवीप्रमाणे. आणि आता आपल्याला हे सगळं मस्तपैकी कांदा मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे. यात ऑप्शन म्हणून आपण वाटाणे घालू शकतो किंवा तुम्ही गाजरही घालू शकता, नाहीतर शेंगदाणे. आता एक 5 ते 10 मिनिट आपल्याला ह्याला वाफेवर शिजवायचंय. तर आपण झाकण ठेवूया आणि थोडा वेळ वाट बघूया. हे होतंय तोपर्यंत आपण काय करूया, पाणी उकळून घेऊया. 1 वाटी रवा असेल तर आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे, आणि ते उकळलेलं पाणी पाहिजे. तर आपण इथे पाणी उकळत ठेवूया. पाणी उकळलेलं आहे. गॅस बंद करूया आणि ह्यात आपण रवा घालूया. मिक्स करून घेऊया. आणि आपण इथे लिंबाचा रस घेतलाय, अर्ध्या लिंबाचा, तो घालतोय. आणि हे पाणी आपण आता यात घालणार आहोत. आणि झाकण द्यायचंय आणि एक 5 मिनिटं वाट बघायची. बघूया आपण झालंय का. छान वाफ आली आहे. आपला उपमा तयार आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गैस बंद करूया. क्या मस्त खुशबू आ रही ताई. सच्ची में? हाँ टेस्ट करेगा? बिल्कुल. थोडीशी कोथिंबीर आधीच घालूया आपण. ताई क्या बना है, वाह. अभी वो सीढ़ी को भी बना के देने गए. पसंद आएगा भी कि नहीं क्या पता. ऐसा बनेगा तो आएगा जरूर. यार मैं तो एंजॉय कर लूं. आएगा चाहिए हट. मी तुम्हाला चॅनलवर पोळीचा लाडू दाखवला होता आणि त्याच वेळी बरेच जणांची रिक्वेस्ट होती की ताई फोडणीची पोळी दाखवा. तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूया फोडणीची पोळी. इथे मी आदल्या दिवशी ज्या पोळ्या घेतल्यात त्या 6 पोळ्या आहेत, त्या आपण मिक्सर मधनं काढून घेऊया. थोडेसे तुकडे करायचे आहेत त्याचे. आपल्याला पाहिजे असं झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण फोडणी करून घेऊया. गॅस सुरू करूया. आपण इकडे 3 टेबलस्पून तेल घेतोय. तेल तापलेलं आहे. आपण ह्यात घालूया 1 टीस्पून राई, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि 2 बारीक चिरलेले कांदे, चवीप्रमाणे मीठ. चपातीत मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचंय. थोडासा कांदा मऊ होऊन द्यायचंय.
कांदा मऊ झालेला आहे. आता आपण ह्यात मसाला घालूया. आपला नेहमीचा घरात जो असतो तो मिक्स मसाला 1 टेबलस्पून. तुम्ही तुमच्या घरातील मसाला वापरू शकता. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात आपण मिक्सरमधनं जी पोळी काढली आहे ती घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. पुन्हा मिक्स करायचं आहे आणि एक 5 मिनिटं त्याला असं छान अशी त्याला वाफ येऊन द्यायची आहे. गॅस बंद करूया. आपली फोडणीची पोळी तयार. करायला झटपट आणि चवीला एकदम चमचमीत. तरी नक्की करून बघा फोडणीची पोळी आणि पाहत राहा रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग. ताई हाँ बोल कवल. नहीं अरे बोल बोल, क्यों शर्मा रहा है, बोल तो सही. नहीं, अरे बोल रे बोल. अब एक्चुअली पूछना था कि कांदे पोहे कैसे बनाते हैं? क्यों आज एकदम तेरे को कांदे पोहे, क्या बात क्या है? नहीं ऐसे ही पूछ रहा था। नहीं कुछ तो गड़बड़ है. किसको इम्प्रेस करना है? क्या था ये कुछ भी? हाँ मालूम है मेरे को. तो ठीक है, आज मैं कांदे पोहे सिखा देती हूँ. क्या बात है. तर आमच्या कॅमेरामॅनला आज शिकायचे आहेत कांदे पोहे त्याच्या मराठी मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी. चला तर बघूया कांदे पोहे. कांदे पोहे करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोहे भिजवायला लागतात आणि थोडे जाडे पोहे घ्यायचे आहेत. पातळ पोहे आणि जाडे पोहे असतात. तर आपण जाडे पोहे घ्यायचे आहेत. तर आपण इकडे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. पूर्ण बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि ते लगेच उपसायचे आहेत आपल्याला. मी थोडं जे पाणी राहतं त्याच्यामध्ये ते भिजले जातात. कवल हे एकदम इम्पॉर्टंट है. देख लेना बराबर से. ओके ताई. पोहे भिजून द्यायचे. तेल थोडंसं जास्त नेहमीपेक्षा 4 ते 5 चमचे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचंय. तेल तापलंय. आपण राई घालूया साधारण 1 चमचा. कढीपत्ता 10 ते 12 पानं. हिरवी मिरची 4 ते 5 आणि सगळं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण इकडे बारीक चिरलेला कांदा आहे. साधारण 3 कांदे घेतलेत ते घालणार आहोत. त्यानंतर हळद. आपण हळद सुरुवातीला नाही घातली कारण सुरुवातीला जर तेलात हळद घातली तर ती करपते थोडीशी, म्हणून आपण आत्ता घालतोय साधारण 1 पाव चमचा. आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्यात थोडीशी कोथिंबीर आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ आणि व्यवस्थित हे असं मिक्स करायचं आहे. आणि कांदा थोडा मऊ होऊन द्यायचा आहे. तर आपण 2 ते 3 मिनटं त्याला वाफेवर शिजवून देऊया. गॅस कमी करायचा आहे आणि थोडी वाफ येऊन द्यायची. कांदा शिजलेला आहे का बघूया. कांदा शिजला आहे. आता आपण याच्यामध्ये पोहे घालून घेऊया. कवल देख रहा है ना तू? बिल्कुल ताई. पोहे मस्तपैकी आपले भिजले गेलेले आहेत छान. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया. त्याच्या अगोदर आपण लिंबाचा रस घालूया याच्यामध्ये. अर्धा लिंबू घेतलाय. ह्याचा आपण रस काढून घेतलाय. आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पोहे. जो कांदा आहे तो सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागला गेला पाहिजे. हे झाले आपले साधे कांदे पोहे. पण यात तुम्हाला थोडंसं व्हेरिएशन हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे घालू शकतात, वाटाणे घालू शकतात किंवा बटाटाही घालू शकतात. पण ते सुरुवातीला घालायचं म्हणजे कांद्याबरोबर तेही शिजलं जातं. आपण आता ह्याला 1-2 मिनिटाची वाफ येऊन देऊया. वाफ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि पोहे एका प्लेटमध्ये काढूया.
आणि ह्याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं, आणि कोथिंबीर. बघितलं ना किती सोपे आहेत कांदे पोहे. जरूर करून बघा. कवल आजा टेस्ट करने के लिए. आजा. गरमा गरम कांदे पोहे. क्या बात है ताई. अच्छा है. भाई आपको चरण किधर है? अरे 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 वो तो सब रहने दे. सीरियसली ताई इतना सिंपल है ये खा के तो जरूर प्लस. क्या रे नहीं कुछ नहीं. कुछ तो बड़बड़ किया अभी. हाँ सच्ची बात आ गई क्या? आपल्याकडे उपवासाचा ब्रँड अँबॅसेडर पदार्थ कुठचा? बरोबर ओळखलं, साबुदाण्याची खिचडी. बरं, तुम्हाला असं वाटेल की काय अर्चनाताई सारख्या सोप्या सोप्या रेसिपी दाखवत आहेत, पण आपल्या प्रेक्षकांमध्ये तरुण वर्ग आहे, त्यांनाही शिकू द्या काही सोप्या रेसिपीज. मग कठीण रेसिपी तर आहेतच. चला तर आज करूया साबुदाण्याची खिचडी. आपण तूप गरम करून घेऊया. साधारण 1 टेबलस्पून घेतले आपण तूप. तूप थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची घालणार आहोत. तूप वितळलेलं आहे, तापलेलंही आहे. आता आपण जिरं घालूया, साधारण 1 चमचा. हिरवी मिरची, हिरवी मिरची घातल्यावर लगेच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा आपण जो घेतलेला आहे तो रात्री भिजत घालायचा आहे. अगोदर एकदा धुवायचा, मग त्यात थोडंसं अगदी नावाला असं पाणी ठेवायचं आहे. साबुदाण्याच्या अगदी म्हणजे अर्ध पेर आपलं वरती आलं पाहिजे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि तो रात्रभर भिजून द्यायचा आहे. म्हणजे मग साबुदाण्याची तुमची खिचडी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होते. आता आपण ह्याच्यात दाण्याचा कूट घालूया, साधारण 4 चमचे. मीठ चवीप्रमाणे, साखर अर्धा चमचा, अर्ध्या लिंबाचा रस, आणि आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणि हे सतत परतत राहायचे, कारण साबुदाणा आपण फुलवतो आहे म्हणून. आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालूया. खवलेलं ओलं खोबरं आहे. आणि ही तुम्ही तेलामध्येही करू शकतात. ह्यात जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर बटाटा उकडून घ्या, सालं काढा आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घाला तरीही चालणार आहे. जेव्हा तुम्ही फोडणी घालतात जिरं आणि मिरच्या, त्याच्यानंतर तुम्ही बटाटा घालू शकतात. छान आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. काय मग सोपी वाटली ना रेसिपी? नक्की तरुण वर्गाने करून बघायची आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट्स करायच्या आहेत आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करायचं आहे. नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या घरी ब्रेड हा नेहमीच असतो आणि ब्रेड राहतो पण, आणि राहिला की प्रश्न पडतो की काय करायचंय. तर आज मी तुम्हाला रुचकर मेजवानीमध्ये दाखवत आहे ब्रेडचा उपमा. मी सुरुवात करते फोडणीपासून. तेल गरम करून घेऊया. साधारण 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घेतोय. तेल छानपैकी गरम होऊन द्यायचंय. तेल तापलंय. अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून राई, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता 20 ते 25 पानं, पाव टीस्पून हळदी पावडर, कोथिंबीर तुम्हाला लागेल तेवढी, अर्ध्या लिंबाचा रस, 2 कांदे पण मोठे घेतलेत बारीक चिरून, मीठ चवीप्रमाणे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. थोडासा कांदा मऊ होऊन द्यायचंय. आपण काय करूया, झाकण देऊया आणि 1-2 मिनिटं वाट बघूया.
आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवायचा नाहीये. बघूया. थोडासा मऊ झालेला आहे. यात थोडीशी साखर घालूया आणि थोडंसं पुन्हा मिक्स करून घेऊया. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल. इथे आपण ब्रेड घेतलंय, 7 ते 8 स्लाइस आहेत ब्रेड. त्याचे आपण तुकडे करून घेतलेत, अगदी बारीक पण नाही करायचे, थोडेसे मोठे मोठे ठेवलेत. आता आपण ते ह्याच्यात घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचंय. सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण देऊया आणि एक 5 मिनिटं वाट बघूया. बघूया झालंय का. छान मस्त वाफ आली आहे, झालेला आहे. गॅस बंद करायचंय आणि आपण मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. ब्रेडचा उपमा तयार. आता तुमचा ब्रेड कधीच फुकट जाणार नाही आणि कंटाळा आला तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगायचंय. रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करायचंय. तुम्ही केलंच असणार मला माहिती आहे, पण मी आपली बोलली कारण माझा डिरेक्टर आहे ना, तो सारखा मला सांगत असतो की ताई तुम्ही हे बोला हे बोला, हे राहिलंय. असं सगळं सारखं सतत काय ना काय चालूच असतं त्यांचं. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा संध्याकाळची न्याहारी म्हणा आणि त्यातल्या त्यात जर बघण्याचा प्रोग्राम एखादं स्थळ आलं तर कांदे पोहे आलेच, पण तेच कांदे पोहे खाऊन ना कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला त्यातलीच वेगळी रेसिपी दाखवते, दडपे पोहे. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर साखर साधारण 1 चमचा, लिंबाचा रस आणि आपण हे थोडंसं चुरून घ्यायचं म्हणजे काय तरी पाणी सुटणार आहे कांद्याला. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचंय आणि हे 5 मिनिटं असंच ठेवायचंय. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. गॅस चालू करूया. 1 चमचा तेल. तेल जरासं गरम झालं की आपण राई घालणार आहोत. तेल तापलेलं आहे, आपण फोडणी करून घेऊया. राई घेऊया 1 चमचा, कढीपत्ता साधारण 10 ते 12 पानं आणि आपण शेंगदाणे घालूया. थोडेसे परतून घेऊया. शेंगदाणे थोडेसे लालसर होऊन द्यायचे. तोपर्यंत आपण काय करायचं, आपण इकडे पोहे घेतलेत. तर पोहे तुम्ही इकडे जाडे घ्या किंवा पातळ घेतले तरी चालेल. जाडे घेतले तर काय होतं, तेवढा गिचका होत नाही आणि पातळ घेतली तर लगेच त्याचा थोडासा लवकर गिचका होतो. तर आपण इथे जाडे पोहे घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा हपका मारून घेऊया. त्याच्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं अगदी आणि असं पाणी मारून थोडंसं ते मिक्स करून ठेवायचे. किंवा आपण जेव्हा नारळ घेतो किसून, तेव्हा नारळ फोडल्यावर ते नारळाचं पाणी राहिलं आणि ते जरी शिंपडलं तरीही चालणार आहे. मिक्स केलं आपण. हे लालसर झालेले आहेत. आता आपण काय करूया, हे जे शेंगदाणे आहेत ते आपण ह्या मिश्रणामध्ये घालूया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण जे पोहे घेतलेले आहेत, थोडेसे भिजवलेले आहेत, ते आपण त्यात घालूया. थोडं मिक्स करून घेऊया. आपण जे पोहे घातलेत ते मस्तपैकी मिक्स करून झालेले आहेत. आता मस्तपैकी एक डिश घेऊया आणि त्याच्यामध्ये मस्त आपण ते सर्व करूया. आणि ह्याच्यावर आपण
थोडंसं खोबरं घालायचंय आणि कोथिंबीर. तुमच्याकडे पोहे असणारच, शेंगदाणे पण असणारच, कोथिंबीर म्हणजे सगळंच असणार आहे घरात. मग आता कशाला वेळ घालवताय? पटकन करा आणि मला लगेच कळवा. आपल्याकडे भात हा नेहमीच असतो आणि तो उरतो देखील. मग काय करायचं? फोडणीचा भात. तर आज मी तुम्हाला दाखवते फोडणीचा भात. इकडे मी 1.5 वाटी तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे. त्यात आपण घालूया अर्धा चमचा हळदी पावडर, 1 टेबलस्पून मिरची पावडर, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी, तरी साधारण 2 टेबलस्पून. हे छान मिक्स करून घ्यायचंय म्हणजे पूर्ण भाताला हा मसाला जो आपण घातलेला आहे, मिरची पावडर आणि हळद, हे सगळं लागलं गेलं पाहिजे छान. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. 4 टेबलस्पून आपण तेल घेतोय. तेल तापलंय. आपण इथे घेऊया 1 टीस्पून राई आणि इथे 10 ते 12 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेले तो घालतोय. लसूण छान जरासं लालसर होऊन द्यायचंय. दोन बारीक चिरलेले कांदे. कांदा थोडासा परतून द्यायचाय, थोडा मऊ होऊन द्यायचाय. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण जो भात मिक्स केलेला आहे तो घालणार आहोत त्याच्यामध्ये. मिक्स करायचं व्यवस्थित. आता आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता एक 5 मिनिटं ह्याला वाफ येऊन द्यायची आहे. झाकण देऊया. छान वाफ येते. आपण गॅस बंद करूया. छान मस्त झालाय. आपण तो काढून घेऊया. फोडणीचा भात तयार. मी या फोडणीच्या भातामध्ये मिरची पावडर टाकली होती, पण तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तरी चालेल. 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता. आणि हा जरूर करून बघायचा आहे आणि बघत राहायचंय रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग.